आहे धाराशिव नांदेडसह लातूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आज सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाचा सावट दिसतंय। नांदेडसह लातूरात सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे लातूर जिल्ह्याला एकीकडे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय। आज सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मुसळधार असा पाऊस कोसळतोय। पुन्हा एकदा पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे। त्यामुळे धाराशिव नांदेडसह लातूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। त्यामुळे पुढचे काही तास हे महत्त्वाचे असणार आहेत। धाराशिव नांदेडसह लातूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट आहे। मुसळधार पाऊस सध्या कोसळतोय आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला। आज सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। आज नांदेडसह लातूरात सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। जोरदार असा पाऊस कोसळतोय। लातूर आणि नांदेडमध्ये सुद्धा रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलेलं आहे। आधीच पावसानं कंबड मोडलंय आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे। तर या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत धाराशिवमधून आमचे प्रतिनिधी ओमकार कुलकर्णी तर लातूरमधून विष्णू बुर्गे आपल्यासोबत आहेत। सुरुवातीला मी ओमकार कुलकर्णी यांच्याकडे जाते। ओमकार, धाराशिवमध्ये पुन्हा एकदा पावसाला जोर धरलेला आहे। सध्या काय परिस्थिती आहे तिथे? दीपाली, जर पाहिलं तर धाराशिव जिल्ह्यात जर बघितलं तर पुन्हा एकदा जोरदार पावसानं जी आहे ती कुठेतरी हजेरी लावलेली पाहायला मिळत आहे। धाराशिव जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये जोरदार असा पाऊस झालेला आहे। काल रात्रीपासूनच या पावसानं जोरदार पद्धतीने हजेरी लावलेली आहे। ज्या पद्धतीनं हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट धाराशिव जिल्ह्याला जारी केलेला होता, त्याच अनुषंगाने प्रशासनाने देखील कुठेतरी आजपासून आज शाळा बंद ठेवण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा जो निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे। अनेक ठिकाणी मोठा पाऊस पडत असल्यानं वाहतूक खोळंबलेली आहे। नद्यांना ओढ्यांना पाणी आलेलं आहे। रस्त्यांवरून पाणी वाहतंय। परिणामी कुठल्याही विद्यार्थ्याला या पाण्यापासून धोका होऊ नये यासाठी प्रशासन जे आहे ते काळजी घेताना पाहायला मिळत आहे। मागील 4 दिवसांपूर्वी जो पाऊस झालेला होता, या पावसामुळे अक्षरशः अनेक शाळांमध्ये पाणी झालेलं पाहायला मिळालं होतं। पूर्ण शाळेतील दप्तर असतील, पुस्तकं असतील, विद्यार्थ्यांची ती पूर्णपणे पाण्यामध्ये वाहून गेलेली अनेक ठिकाणी आपण पाहिलेली आहेत। असं असताना देखील याच पार्श्वभूमीवर असा प्रसंग जो आहे तो पुन्हा उद्भवू नये यासाठी प्रशासन जे आहे ती काळजी घेताना पाहायला मिळते आणि विद्यार्थ्यांना आज शाळेला सुट्टी देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर नदीकाठचे जे काही नागरिक आहेत त्यांना देखील सतर्क राहण्याचा सूचना ज्या आहेत त्या प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। दीपाली, निश्चितच ओमकार, नागरिकांनी सुद्धा सतर्क राहण्याची गरज आहे। यानंतर लातूरमधून विष्णू बुर्गे आपल्याला माहिती देत आहेत। विष्णू, लातूरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। काय परिस्थिती निर्माण झाली तिथे पावसामुळे सध्या? लातूरमध्ये आज खरतर रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। मागील काही दिवस झालेला पाऊस त्यानंतर विश्रांती दिली होती कुठेतरी, मात्र पुन्हा एकदा पाऊस सुरू झालेला आहे। आज लातूर जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट आहे। शाळा कॉलेज हे सगळं बंद करण्यात आलेलं आहे। खबरदारी म्हणून प्रशासनानं हे जे आहे ते पाऊल उचललेलं आहे। बीड जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये सर्वत्र पाऊस पडतोय। अनेक ठिकाणी जे आहेत अलर्ट देण्यात आलेला आहे, ऑरेंज अलर्ट देण्यात आहे। लातूरमध्ये खास करून जर पाहायला गेलं तर या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। मागील काही दिवसांमध्ये पाऊस झाला होता, विश्रांती मिळाली होती, मात्र पुन्हा एकदा पाऊस सुरू झालेला आहे। त्यामुळं या अगोदर शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं होतं। पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झालेला आहे। अनेक भागामध्ये पाऊस सुरू आहे। पहाटेपासून मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। अनेक नदी नाले ओढे हे तुडुंब भरून पुन्हा एकदा वाहू लागलेले आहेत आणि त्यामुळं निश्चितच मोठ्या पावसाची पुन्हा एकदा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। निश्चितच विष्णू, या संदर्भातले सगळे अपडेट्स पावसाचे तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहू। तुर्तास धन्यवाद ओमकार आणि विष्णू या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।